पुणे में मीडिया से बातचीत करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस नेता रोहित पवार ने भाजपा प्रशासन पर आरोप लगाते हुए कहा कि योजना और व्यवसाय पर सवाल उठाने पर भाजपा की ओर से धमकियां दी जाती है। उन्होंने कहा कि पुणे पिंपरी चिंचवड़ में ट्रैफिक जाम, कचरा, नौकरियों और बढ़ती अपराध दर जैसी गंभीर समस्याएं हैं। इन समस्याओं पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ध्यान दे रही है। लांडगे प्रकरण में महिलाओं पर की गई आपत्तिजनक टिप्पणी को लेकर भी पवार ने भाजपा की आलोचना की और कहा कि पार्टी का असली चेहरा सामने आ रहा है। रोहित पवार के मुताबिक भाजपा नेता चुनावी हार के डर से घबराए हुए हैं। आगे पवार ने मुरलीधर मोहोल के अकेला कमल घड़ी की शहनाई बजाएगा इस बयान को लेकर सकारात्मक स्पष्टीकरण दिया। टॅक्सचे विषय आहेत, ट्रॅफिकचे मुद्दे आहेत, त्याच्याचबरोबर पाणीपट्टी, पाणी वेळेवर येतंय का, स्वच्छ येतंय का, त्याच्याचबरोबर पार्किंगचे मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ज्या आपण डिजिटल तिथं करत आहोत, पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेले आहेत। हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। आता यांचं मत काय, या सर्व नेत्यांचं 70,000 कोटी गेल्या 7 वर्षामध्ये आले। आता लोकच प्रश्न करायला लागले 70,000 कोटी गेले कुठं, हे आता लोक शोधायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुणी कुणी पैसा खाल्ला, मलिदा खाल्ला, ही सुद्धा लोकांची त्या ठिकाणी भूमिका आहे। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये बोलत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची सेवा तुम्ही कशी करणार आहात हे सांगण्याची जरूरत आहे। पण इथे ज्यांची सत्ता होती, जे स्थानिक भाजपचे नेते आहेत, त्यांनी काय केले हे सांगण्याचा विषय नसल्यामुळे मग मोदी साहेबांचं नाव घे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घे, म्हणजे स्वतः कुठेतरी कमी पडलो म्हणून मोठ्या मोठ्या जर नेत्यांची नावं घेऊन हे जर मतदान मागत असतील, त्याचा अर्थ स्थानिक भाजपचे नेते आणि महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती भाजपचे स्थानिक नेत्यांची, त्यांनी काहीच त्या ठिकाणी केलेलं नाही। म्हणून आधार हे मोदी साहेबांकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या ठिकाणी ते बघत आहेत। याच्यावरूनच कळतं की स्थानिक भाजपचे नेते महानगरपालिकेमध्ये ज्यांनी कार्य केलेले हे टोटली हरलेले आहेत। त्यामुळे मोठ्या नेत्यांवर ते अवलंबून आहेत। त्याचा अर्थ ही महानगरपालिका भाजपच्या हातामध्ये येत नाही।